लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण ई-के-वाय-सी करण्यासाठी आता फक्त 13 ते 14 दिवस राहिलेले आहेत व त्यामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. आता सर्वच लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करायची आहे, म्हणजे तुमचे हप्ते चालूच राहणार आहे. ज्यामध्ये पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना प्रति महिना 1500 रुपये मिळणार आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी वन टाईम एडिट ऑप्शन तुम्हाला जी वेबसाईट आहे त्यावरती दिली आहे व 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजे 31 डिसेंबर पूर्वी तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. व ज्या लाडक्या बहिणींना घटस्फोट झालेला आहे किंवा पती हयात नाहीत, वडील हयात नाही, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. व ज्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे त्यांना सुद्धा एडिट करू शकता किंवा ई-के-वाय-सी अजूनही तुम्ही केली नसेल तर तुम्हाला सुद्धा ई-के-वाय-सी करू शकता. तर आता ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोटित लाभार्थी महिला आहेत त्यांना काय आहे की त्यांची जी स्वतःची आधार क्रमांक टाकून ई-के-वाय-सी करायची आहे. म्हणजे जी फर्स्ट स्टेप असणार आहे इथे ती तुम्हाला करायचीच आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे कागदपत्र आहे ते अंगणवाडी सेविकाताईंकडे जमा करायचे आहे. आता हे कागदपत्रे कोणते असणार आहेत? पती किंवा वडील हयात नसतील तर काय आहे, मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट रिलेटेड जे डॉक्युमेंट आहे ते जमा करायचं आहे. पण त्यानंतर अंगणवाडी सेविकाताईंचे तुम्हाला सूट देणार आहे ई-के-वाय-सीमध्ये, ज्यामध्ये तुमचे कागदपत्र तपासणी होणार आहे व तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहे हे तिथे तुमचं जे पूर्ण डेटा आहे ते जाणार आहे. पण तिथे शिफारस पत्र खूप महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव व आधार क्रमांक टाकून अंगणवाडी सेविकाताईंकडे द्यायचं आहे. याची पूर्णपणे प्रिंट काढायची आहे. तर हे शिफारस पत्र काय आहे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. खूप महत्त्वाची माहिती असणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचे पैसे चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणे व हे शिफारस पत्र जे ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यात यावी असं हे शिफारस पत्र असणार आहे, जे अंगणवाडी सेविकाताईंना पुढे जमा करावं लागणार आहे व तुम्ही लाभार्थी आहे म्हणून तिथे मेन्शन होणार आहे. ते शिफारस पत्र तुम्ही पाहू शकता. मी जे नाव आहे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी केंद्राचे नाव सांगितलेलं आहे, तालुका, जिल्हा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे अर्जदार असणार आहे त्यांचं नाव म्हणजे तुमचं नाव व जे आधार क्रमांक आहे ते तुम्हाला टाकायचे आहे. ही प्रिंट तुम्हाला अंगणवाडी सेविकाताईंकडे द्यायची आहे, जेणेकरून ते हे फॉर्म भरतील. जिथे अंगणवाडी सेविका स्वतःचं नाव, कोणतं केंद्र आहे ते, तालुका, जिल्हा, त्यानंतर यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, माननीय न्यायालयाचे आदेश लागू असेल याची मी तपासणी केलेली असून त्यामध्ये सदर लाभार्थी महिलेचे पती किंवा वडील यांचे मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक किंवा OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे. बघा, म्हणजे तुम्ही फर्स्ट ई-के-वाय-सी केली आहे तुमची स्वतःची, इथे तुमचा लाभार्थी आधार क्रमांक कॅप्चे टाकून मी सहमत आहे आणि पुढची जी प्रोसेस करून ई-के-वाय-सी ही केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला हे पूर्णपणे ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यात यावी अशी ही शिफारस करत आहे. ही जी काही खात्री केली असणार आहे ते कोण करणार आहे, अंगणवाडी सेविकाताई करणार आहे. त्यामुळे हे शिफारस पत्र तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. शिफारस पत्र पाहिजे असेल तर तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे ते जॉईन व्हा, जिथे पिन करून ठेवलेली आहे. शिफारस पत्राची प्रिंट तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे, तुम्ही प्रिंट काढू शकता. जे काही सदर बाबतीची ही खात्री केली असून संबंधित लाभार्थ्यांचे पती अथवा वडील यांची ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यात यावी अशी शिफारस करीत आहे. हे जर शिफारस पत्र दिले नाही तर तुमची ई-के-वाय-सी ही जी फर्स्ट स्टेप आहे ती करून काही उपयोग होणार नाही. तुम्हाला इथे पात्र केलं जाणार नाही, कारण कागदपत्रे जमा करून हे शिफारस पत्र अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, ज्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई तुम्हाला मदत करणार आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविकाचं नाव, केंद्राचे नाव, तालुका, जिल्हा, प्रति बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका, जिल्हा, बालविकास प्रकल्प अधिकारी सही व शिक्का दिला जाणार आहे. अशा प्रकारे तुमची ई-के-वाय-सी होणार आहे व इथे तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यात येणार आहे. बाकीच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पतीचे किंवा वडिलांचे आधार क्रमांक टाकून सेकंड स्टेप ई-के-वाय-सी करता येणार आहे. पण ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींना कागदपत्रे जमा केल्यानंतर हे शिफारसपत्र अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे ज्यांना शिफारसपत्र पाहिजे आहे त्यांनी मला इन्स्टावरती मेसेज करू शकता. आपलं योजना यात्रा पेज आहे किंवा तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला शिफारसपत्र डायरेक्ट मिळणार आहे. त्याची तुम्ही प्रिंट काढून घ्यायचं आहे. या संदर्भात काही प्रश्न असू द्या कमेंट करून विचारू शकता. महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण होईल, त्यांचा लाभ चालू राहणार आहे व 1500 रुपये तुमचे प्रति महिना प्रति लाभार्थी जमा होणार आहे. तर अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.